माझ्या रील्सच्या एका कमेंट सेशनमध्ये एका ताईंनी मला विचारलंय की जर समोरची व्यक्ती अपमान करत असेल, त्रास देत असेल तर काय करावं। खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्या इतकी हुशार किंवा विद्वान मी नाही आणि तुम्ही नक्की कोणत्या त्रासात आहात हेही मला माहित नाही। पण तरीही एक डॉक्टर म्हणून आजपर्यंत माझ्याजवळ माझ्या अनेक पेशंट्स स्त्रियांनी मन मोकळं केलंय। म्हणजे वरून इतक्या खुशहाल दिसणाऱ्या स्त्रिया खरोखरच एवढा शारीरिक आणि मानसिक त्रास सोसत असतील असं मला सुद्धा त्यांनी सांगेपर्यंत पटलं नसतं। याची कारणं दोन असतात। एक म्हणजे त्या पूर्णपणे नवऱ्यावर फायनान्शियली डिपेंड असतात। स्वतःचा निर्णय स्वतः घेण्या इतकं स्वातंत्र्य त्यांना नसतं, कारण निर्णय घेऊन पुढे करणार काय, सगळं येऊन शेवटी थांबतं पैशापाशी। दुसरं म्हणजे मुलीचं लग्न झालं की ती आपली परकी झाली, मग सासर हेच तिचं घर, तिने माहेरी फक्त पाहुणीसारखं यावं हा विचार अजूनही आपल्या घराघरातून घट्ट रुजलेला आहे। त्यामुळे मुलींनी कितीही प्रॉब्लेम सांगितले तरी ये तू, आम्ही तुला सपोर्ट करू, आम्ही सांभाळू तुला असं म्हणणारं माहेर फार क्वचित दिसतं। या दोन गोष्टींमुळे मुली आपल्या सासरी मग असेल तसं ऍडजस्ट करत, त्रास सोसत, मन मारत जगत राहतात। मी असं म्हणत नाही की सर्रास ही स्थिती आहे, पण 100 एखादी तरी नक्कीच असते। माहेरच्यांची विचारसरणी बदलणं आपल्या हातात नाही, कारण ते घट्ट रुजलेले विचार वर्षानुवर्ष, शतकानुशतकाचे आहेत। पण दुसरी गोष्ट तर मुली बदलू शकतात नाही का, ती म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्सी। मी प्रत्येक मुलीला कळकळीने सांगत असते, स्वतःच्या पायावर उभी राहा। थोडा असेल तरी स्वतःचा पैसा स्वतः कमवायला सुरुवात करा, जेणेकरून ऍटलिस्ट स्वतःचा अपमान तरी सोसावा लागणार नाही। समोरची व्यक्ती जेव्हा तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवते त्यावेळी ताठ मानेने उभं राहून उत्तर देण्या इतकी ताकद स्वतःमध्ये कधी येते, जेव्हा आपण आपल्या पायावर उभ्या असतो। सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिकवलं, शहाणं केलं, आता आपण बाहेर पडलो, कमवायला लागलो। त्या कमाईचा गर्व नकोय, पण ती कमाई असणं फार गरजेचं आहे। आपल्या पायावर उभं राहणं म्हणजे काय हे आपल्या पायावर उभं राहिल्यावरच कळतं। तोपर्यंत मग असेच अनेक न सांगता येणारे त्रास सोसत राहावं लागतं।